नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. सुरुवातीलाच प्रेक्षकांनो आपण बघतो की काव्या त्या पत्रकारांना असं सडेतोड उत्तर देते की त्यांचं तोंडच बंद करून ठेवते. काव्या म्हणते की पार्थ देशमुखांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. काव्या म्हणते की आणि याचा खूप आनंद देखील आहेत मला. ती म्हणते की आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहेत की माझं पार्थ देशमुखांवर खूप प्रेम आहे. काव्या म्हणते की आज माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा दिवस आहे. आणि प्रेक्षकांनो बघा, ही सगळ्या पत्रकारांसमोर त्याचा हात हातात घेते आणि त्याच्या हातावर किस करते. आणि इकडे या रम्याचा जीव खालीवर होत असतो. ती जेव्हा म्हणते की माझं त्यांच्यावर आणि त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहेत असं. पण इकडे वसवात्या तिला म्हणतात की तू एकदम शांत बस, काहीच बोलू नको. काव्या पार्थला म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स देशमुख. ती म्हणते की असेच खूप 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 मोठे व्हा. आणि ही रम्या तिला काही बोलायला जाणार, पण तिची आई खूप शातीर असते बरं का प्रेक्षकांनो. तिच्या आईला माहिती आहे की पत्रकार उभे आहेत. रम्या एखादा शब्द जर बोलली तर पत्रकार तिच्या विरोधात किंवा ही काव्या काहीही करू शकते. त्यामुळे वसवात्या तिला अडवतात आणि तो पत्रकार म्हणतो की पार्थ तुमच्या धाकट्या भावाचा आणि यांचा. तेवढ्यात पार्थ म्हणतो की इनफ. पार्थ म्हणतो तुम्हाला जर अवॉर्ड्स बद्दल प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारा. काव्याबद्दल वेडावाकडा प्रश्न मी ऐकून घेणार नाही, कारण ती माझी बायको आहे. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा, आता पार्थने त्या पत्रकाराचं तोंड बंद केलेलं असतं, कारण तो म्हणतो की ती माझी बायको आहे. हे काव्याला सुद्धा अनपेक्षित होतं. आणि आपण आता इकडे बघू जीवाचं काय चाललेलं आहे. आता शारदा काकूंनी नंदिनीला फोन केलेला असतो. फोन नंदिनी उचलते आणि म्हणते की हॅलो, हा बोल आई. शारदा काकू खूप गडबडलेल्या असतात. त्या म्हणतात नंदिनीला ऐक ना की तू आत्ताच्या आत्ता घरी ये. जीवांना खूप त्रास होतो आहेत ग, त्यांना अलर्जी झाली आहेत प्रॉन्सची. लगेच ये ना तू. नंदिनी बघा चिडते आणि म्हणते की आई बास झालं, बस आता. नंदिनी म्हणते की अगं आता तू तरी खोटं बोलू नकोस. नंदिनी म्हणते की जीवांनी आता खोटेपणाची लिमिट क्रॉस केली आहे. आता तू पण त्यांच्यात सामील झाली आहेस. नंदिनी म्हणते की आता थोड्या वेळापूर्वी त्या गुड्डू दादाचा फोन आला होता आणि आता तू फोन करून माझ्याशी खोटं बोलतेस. इकडे शारदा काकू म्हणतात की अगं नंदिनी म्हणते तू जीवांच्या टीम मध्ये राहा, पण ऍटलिस्ट खोटं तरी बोलू नको माझ्याशी. शारदा काकूंचा जीव तडफड करतो. त्या म्हणतात की वेडी आहेस का तू नंदिनी. त्या म्हणतात की मी खरंच बोलते आहे, विश्वास ठेव माझ्यावर. तिथे तेवढ्यात रेखाताई येतात आणि म्हणतात की नंदिनी आपल्या फंड विषयी सरांना खूप अर्जंट बोलायचं आहे तुझ्याशी. नंदिनी म्हणते की अच्छा. नंदिनी म्हणते की आई मी आता खरंच गडबडीत आहे, नंतर बोलते तुझ्याशी. हा. शारदा काकू म्हणतात की ही नंदिनी असं काय करते, तिला का कळत नाहीये. इकडे जीवा खरंच तडफडता आहेत. आणि तेवढ्यात धनंजय काका रूम मधून येतात आणि म्हणतात की शारदा जरा चहा दे तर मला. आता इकडे या धनंजय बाबांना काहीच वाटत नाही. त्या हसतात आणि म्हणतात की लाल झालाय चेहरा, त्रास होतोय त्याला. ते म्हणतात की आपल्या मुलीला 16 डिसेंबरला काही कमी त्रास दिलाय का त्याने. शारदा काकू म्हणतात अहो माणुसकीच्या नात्याने तरी मदत करू आपण त्यांना. शारदा काकू खूप विनवण्या करतात की चला ना आपण बाहेर जाऊया. धनंजय काका म्हणतात की मी कुठेही येणार नाही, कळलं का तुला. शारदा काकू म्हणतात की असं काय करताय हो. नंदिनी पण नाही म्हणते आणि तुम्ही इथे आडमुठेपणा करतायत. बाबा म्हणतात की हो करतोय मी आडमुठेपणा. त्याने आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे हे तू विसरशील, मी विसरू शकणार नाही. ती आपली नंदिनी भोळी आहे म्हणून तू तिला घोळात घेऊ पाहतीये, पण मी तुझ्या घोळात येणार नाही शारदा. मला हे कळून चुकले आहे. त्या जीवाच्या नाटकातला तू सुद्धा एक पात्र झालेली आहेस. आणि हे बघ, तू माझा आणि नंदिनीचा वेळ घेऊ नकोस प्लीज. मला चहा दे बरं. शारदा काकू म्हणतात की हो कमाल झाली तुमची. माणूस आहात की आहात कोण. आता त्यांचा सुद्धा पारा अजून धनंजय बाबांच्या वर चढतो. त्या म्हणतात की अहो माणूस आहात की आहात कोण. त्या म्हणतात की काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला. बाबा म्हणतात की मला त्या टोणग्यासाठी कधीही काही वाटणार नाहीये. शारदा काकू म्हणतात ठीक आहे, मला तुमच्यासारखं स्वस्त बसता नाही येणार. मी आता बाहेर जाते आणि क्रीम लावते त्यांना, थोडं तरी बरं वाटेल त्यांना. इथे धनंजय काका त्यांचा हात पकडतात आणि म्हणतात की शारदा. आणि इकडे धनंजय काका बघा एकदम माणुसकी विसरून त्यांनी शारदा काकूंना आता मध्ये लॉक केलेलं असतं आणि म्हणतात की क्रीम नाही काय नाही, बस म्हणावं बोंबलत. आणि आता इकडे पार्थला अवॉर्ड मिळालेला असतो आणि ते घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आणि सगळेजण त्यांचे स्टाफ मेंबर सगळे असतील ते त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. आणि पार्थ त्या सर्वांना थँक्यू म्हणत गाडीमध्ये बसत असतो. आणि पार्थ पुढे बसतो आणि रम्या पण बघा मागे येते आणि तिच्या मागेच काव्या असती. आता रम्याला बसायचं असतं फ्रंट सीटवर
आणि रम्या दरवाजा उघडते तेवढ्यात काव्यामध्ये घुसते आणि म्हणते की थँक्यू रम्या, थँक्यू. आणि रम्या म्हणते की काव्या ही माझी जागा आहे, उतर खाली. काव्या म्हणते की अगं मग अशी पार्थ काय बोलले हे ऐकलं नाहीस का तू? मी बायको आहे त्यांची आणि नवऱ्याच्या शेजारी बसायचा हक्क फक्त बायकोलाच असतो. रम्या म्हणते तू उगाच मला इरिटेट करू नको, उठ. काव्या म्हणते की ते शक्य नाही बालिके. आणि काव्या म्हणते की ह्या महाराजांची पट्ट राणी मी आहे आणि महाराजांच्या शेजारी बसण्याचा अधिकार फक्त या राणीलाच मला आहे. रम्या. काव्या म्हणते की बरं मला एक सांग, आपल्या आत्याबाई म्हणजे देशमुखांची काळी मांजर त्या गेल्या की नाही शांतपणे शहाण्या बाळासारखं वेगळ्या गाडीतून? काव्या म्हणते की मग तू त्यांच्या बरोबर का नाही गेलीस? ती म्हणते की नाही नाही बरं आहे तू ह्या गाडीत नाही येतेस ते. काव्या म्हणते एक काम कर, मागे हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून शांतपणे बस. काव्या तिला म्हणते की अशी बस जणू तू ह्या गाडीत नाहीच आहे. रम्या म्हणते हे बघ तू फार बोलतेस आता. रम्या तिला बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते की पटकन बस नाहीतर तुला इथे सोडून जाऊ आम्ही. रम्या खूप चिडते. काव्याला म्हणते की बघून घेईल मी तुला. काव्या म्हणते की चालेल. काव्या म्हणते की रम्या तू मला बघत बस, मी पार्थ देशमुखांना बघत बसते. आणि ही रम्या आता चिडून गाडीत बसतेच तेवढ्यात काव्या म्हणते की देशमुख हे बघा आपले रील्स व्हायरल झालेत. काव्या म्हणते की चला ह्या निमित्ताने काहीतरी चांगलं व्हायरल होतंय हे बघा. आणि पार्थ पण बघतो आणि तिथे काव्या बोलत असते की वर्तमान आणि भविष्य हेच आहे. काव्याचं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. प्रेम करण्यात हेच माझ्या आधी पुढे गेले होते पण कधी फरफटत त्यांनी मला तिथपर्यंत नाही नेलं आणि आता मनाने मी त्यांच्या पुढे गेले. तरी बघा काव्या सुद्धा शॉक होऊन जाते. काव्या म्हणते की हरकत नाही, वाट बघेल मी. वाट बघणं तर त्यांच्याकडनंच तर शिकले आहेत मी. पार्थ देशमुखांचं माझ्यावर